नाही तर येशूचं चारित्र्य काय काम करतं. एक पंथ होता जो म्हटला, ज्या नावाने पौलस भूते काढतो, पेत्र भूते काढतो, येशूचे शिष्य भूते काढतात, त्या येशू नावाची म्हणा, येशू नावाची शपथ मी तुला सांगतो, ह्याच्यातनं निघून जा. दुष्ट आत्म्याने त्यांच्यावर उडी घातली, त्यांना उघडं नागडं केलं आणि चांगलं मारून चोपटून बाहेर पाठवलं. रिझन नीतिमान आहे, प्रार्थना नसल्यामुळे तो कार्य करण्यास प्रबळ नाही. कळतंय का? फक्त येशू नाव नाही तर येशू नावात घडलेलं चारित्र्य महत्वाचं आहे. हालेलुया. पण इथं पत्रस, योहान, पौलस हे देवाच्या नावाने छान छान मोठे मोठे काम करतायत. साधारण लोक जेव्हा त्यांना यहुदी शास्त्री परुषी विचारायचे, काय तुमचं शिक्षण, तर त्यांचे तोंड बंद व्हायचे. कमी शिकलेले, एक मासेमारी करणारा ना, कमी शिकलेले हे लोक, हे काय शिकणार आहे, मासेच पकडायचे, जाळच तर फेकायचंय. तर तुम्हाला एवढं काय ज्ञान आहे, तुम्हाला कोणतं ज्ञान आहे सांगा, तर त्यांच्या मानाखाली व्हायच्या. कारण त्यांना शास्त्री पुरुषांसारखं ज्ञान नव्हतं, पण शास्त्री पुरुषांकडे यांच्यासारखं सामर्थ्य नव्हतं. हालेलुया. दोन ज्ञानावर कलिसिया उभारलेले असतात. एक असती मानवी ज्ञानाने उभारलेली कलिसिया आणि एक असती दैवी ज्ञानाने उभारलेली कलिसिया. परुषी लोक मानवी ज्ञानाने उभारलेले होते, आपले शिष्यगण दैवी ज्ञानाने उभारलेले होते. तुम्ही आणि मी दैवी ज्ञानाने उभारलेले आहोत. आणि कोण टिकून राहतं? जे दैवी ज्ञानाने उभारलेले लोक असतात. जी दैवी ज्ञानाने उभारलेली कलिसिया असते, ती किती वादळ येऊ द्या, किती विरोध येऊ द्या, किती संकट येऊ द्या, किती गरिबी येऊ द्या, ती हालत नाही. का? कारण ती कलिसिया खडकावर उभी आहे. अधोलोकाचे फाटक तिच्यावर प्रबळ होऊ शकत नाही. हालेलुया. आणि खडक म्हणजे येशू, खडक म्हणजे चट्टान, जो परस्पराच्या गुप्त स्थळी बसतो, तो सर्व सामर्थ्याच्या सावलीत राहील. गुप्त स्थळ म्हणजे प्रार्थना, प्रेयर. एलिया देवाचं ऐकून आता एक वेळ येईल, आपण आपल्या स्वतःसाठी आशीर्वादित होऊ आणि मग नंतर देवाचं ऐकत आपण इतरांसाठी हे आशीर्वादाचे कारण बनतो. नेक्स्ट, पहिले राजे 19. आता एलियाच्या जीवनामध्ये अजून एक भयंकर परिस्थिती बघा. पहिले राजे 19:1. एलियाने काय केले तसेच त्याने सर्व संदेष्टे तलवारीने कसे बदले हे सगळे अहबाने इजबेलीला कळवले. अशा बाया चांगल्या नसतात, इजेबेल सारख्या, है ना? पुढे वाचा. तेव्हा इजबेलीने जासूद पाठवून एलियाला बजावले की संदेष्टाच्या जीवाच्या गतीसारखी तुझ्या जीवाची गती उद्या याच वेळी केली नाही तर देव माझे तसेच व त्याहूनही अधिक करो. आता तिने पणच केला स्वतःला. जिद्दी असतात बाया, पण ह्या बाया दुष्ट आत्म्याच्या जिद्दी, जे अभिषेकाचा आदर करत नाही. मला तुम्हाला सांगू द्या, देवाने वळवलं तिकडे. तयार आहे? स्त्रियांनी नेहमी जपायचं. कशाबद्दल? अभिषेकाच्या विरोधात जायचं नाही. स्त्रीला नेहमी ओव्हर पॉवर करायला आवडतं, है ना? पण आत्म्याने भरलेल्या स्त्रिया पण आहे. रूथ बन, एस्तेर बन, देवाच्या राज्यासाठी लढ, है ना? उगाच कोणाला तरी इंगा दाखवते म्हणून असं काय करायचं? देवाला इजेबेल अजिबात आवडायची नाही, कारण तिने आहाबाला पण भटकवलं. ती पण देवाचं भय धरत नव्हती, अभिषेका विरुद्ध बोलत होती.
एक पॉइंट असतो, ते म्हणजे तोंड, आपली जीभ, स्त्रियांची जीभ. मी जर तुम्हाला सांगितलं किंवा आशिष, आम्ही तुम्हाला पूर्वीपासून, लहानपणापासून तुम्हाला बघतोय, चर्चा कधीच करत नाही मी. कशी अशी बोलून तास बसलीये, ह्याच्याबद्दल त्याच्याबद्दल, अभिषेक संपतो त्याने, नाही करत मी. तुम्हाला माहितीये, मी, तुम्हाला असं वाटत असेल मी किती लोकांचे फोन उचलते? मी कोणाचेच फोन उचलत नाही. काही इथून जर गेले तर मी 2 व्यक्तींना फोन लावते. एक माझी मम्मी, एक माझी सासूबाई. त्या दोन्ही माझ्या मम्म्याच आहेत. त्यांना विचारते, कारण माझी सासूबाई 70+ आहे, माझी मम्मी सेवक आहे. कसं चाललंय? बोलणं किती? थोडकं एकदम. आणि किती? हप्त्यातनं एकदा. हप्त्यातनं एकदा. माझे लेकरं लहान आहेत, मी त्यांच्याशी बोलत नाही. मीटिंगला येते तेव्हा. कशाला? प्रथम देव, सगळी सोय लावून आलेली आहे. मला सांगायचं काय, स्त्रियांनी जर मुख जपलं नाही तर ते अभिषेक प्राप्त करू शकत नाही. माणसं जास्त प्रार्थनेत आणि सेवकाईमध्ये ऍक्टिव्ह दिसतात कधी कधी स्त्रियांपेक्षा, कारण माणसांना कळतं कधी कधी कुठं बोलायचं कुठं नाही, पण स्त्रियांना ते लवकर कळत नाही. हो, मी स्त्री आहे, मी सांगते तुम्हाला. मी कोणाशीच बोलत नाही. माझ्या फोनवर हप्त्यातनं 2 फोन फक्त केले तर केले, ते पण विचारून घ्या. असा हात वर कर, सहमत आहे? हा, माहिती त्याला. नाही म्हणजे नाही. कोणाशी बोलतो तुम्ही? देवाशी. ते जास्त महत्वाचं आहे आपल्याला. आपण इतरांशी बोलू, गप्पा मारू, चर्चा करू. आता हा पास्टर आहे, मी पास्टर आहे, बोलता 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 भलताच विषय निघतो. अति वाचाळता पापाला उत्पन्न करते. कसं लिहिलंय नीतिसूत्रामध्ये? जर स्त्रियांना अभिषेकात जायचंय, इसको कंट्रोल रखतो. सहमत असेल तर टाळा वाजवा. आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करायचा नाही. घरात जर देवान तुला अधिकार दिलाय कोणत्या गोष्टीचा, त्याचा दुरुपयोग करू नको. इजाबेल ही स्त्री होती, पण स्त्री होण्याच्या नात्याने तिचे जे कृत्य होते ते अगदी चुकीचे होते. स्त्रीला नम्रता, सौम्यता, दीनता है ना, आणि परमेश्वराच्या सहवासात बसायला शोभतं. आमेन, आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अभिषेकाविरुद्ध जायचं नाही. ती एलियाच्या विरुद्ध गेली आणि ती काय बोलली? आता मला असं वाटतं, अहाबाला काय शक्ती नव्हती का? पण ती जी इजाबेल होती, तिच्यात एक वेगळा स्पिरिट होता ना, डॉमिनेट करण्याचा. ओके, तो विषय नाही. पुढे वाचूया पटकन. हे ऐकून एलिया जीव घेऊन पळाला. हा, कधी कधी जीव घेऊन पळण्याची परिस्थिती येऊ शकते. हालेलुया. की समजत नाही काय करायचं. जीव देण्यासारखी पण परिस्थिती येऊ शकते, पण जीव द्यायचा नाही. नरकात जाऊ आपण. आपल्याला वाटतं सुटतो, पण डबल शासन येतं. हा, तो यहुदातील बैरशेबा येथे आला व तेथे त्याने आपल्या चाकराला ठेवले. तो स्वतः रानात एका दिवसाची मजल चालून जाऊन एका रथमाताच्या झुडपाखाली जाऊन बसला. आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, हे परमेश्वरा, आता पुरे झाले. माझा अंत कर. मी आपल्या वाडवडिलाहून काही चांगला नाही. आता कळत नाही एलिया घाबरला का? आहे त्याच्या मागे पण स्टडी आहे. तो जीव घेऊन पळाला. हा, कधी कधी नसत्या बंधात पण पडायचं नाही. जे देवानी सांगितलंय तेवढं करायचं. आता इथे एलिया पळाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कठीण काळ येऊ शकतात. असे काळ की म्हणजे लाईक असा समय येऊ शकतो की काहीच सुचत नाही, आणि तेव्हा असं वाटतं परमेश्वर ही योग्य वेळ आहे तुझी काम करण्याची. तेव्हा आपल्याला असं वाटतं
तेव्हा एलियाला वाटलं परमेश्वराने आता माझ्यासाठी काहीतरी भयंकर करावं, काहीतरी अद्भुत करावं. आता ही वेळ आहे प्रभू, कारण ती माझ्या मागं लागली आहे. ती काय करते, ती मला ती छाटणार आहे, ती मला संपवणार आहे. तो तिला घाबरला. देवाच्या दासांनी इजाबेलच्या स्पिरिटला घाबरू नये, की काय होईल. सेवकाईमध्ये मोस्ट ऑफ ही स्पिरिट काम करतो. हालेलुया. पुढे तो रतमाच्या झुडपाखाली पडून झोपी गेला. तेव्हा एका देवदूताने त्याला स्पर्श करून म्हटले, उठ, हे खा. हा, इथे जायचंय आपल्याला. तो रतमाच्या झुडपाखाली पडून झोपी गेला. रेस्ट. जेव्हा परिस्थिती आपली अशा पद्धतीची होऊन जाती, तेव्हा ही झोप चांगली नाही. शमशोन माहितीये, जेव्हा जेव्हा झोपला तर दलीलाने त्याला धोका दिला. तो काय करायचा, झोपायचा. देवाने झोपायला बोलवलं का आपल्याला? नाही. जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा उठायचं आणि वचन रूपी भाकर खायची. काय लिहिलंय शोधा, बायबल मध्ये काय लिहिलंय शोधा शोधा. त्याच्यानंतर तो झुडपाखाली झोपी गेला. तेव्हा दूताने त्याला स्पर्श करून म्हटले, उठ, हे खा. काय खा? ती गुंडाळी खा, जी इर्मयाला परमेश्वराने दाखवली. ती गुंडाळी म्हणजे देवाचं वचन. कठीण काळामध्ये सगळ्यात जास्त देवाचं वचन वाचायचं. मी म्हंटल त्याच्या जीवन आहे, त्याच्यामध्ये साधारण नाहीये. एक एक शब्द कधी तुम्हाला बदलून काढेल समजणार नाही. नाहीच काही जमत आहे, वाचताच येत नाही. शेजारच्या लहान लेकराला, 4थी 5वीच्या लेकराला बोलव, त्याला एक आईस्क्रीम खायचे 5-10 रुपये दे. त्याला म्हणा तुला आईस्क्रीम खाऊ घालेल, पण मला एवढा अध्याय वाचून दाखव. कळतंय का? ही बुक पाहिजे तुम्हाला. त्यानंतर परमेश्वराने त्याला सांगितलं, उठ, हे खा. त्याने पाहिले तो वाचूया. त्याने पाहिले तो निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर व पाण्याची एक सुरई आपल्या उशाशी ठेवली आहे. कोणी ठेवली? देवाने, परमेश्वराने. पण आपण जागून ती खाल्ली पाहिजे. झोपू तर आपल्याला ती दिसत नाही, उठून पाहिल्यावर दिसली. प्रार्थनेत गेल्यावर दिसल की त्या मरणासारख्या परिस्थितीत पण काहीतरी प्लॅन आहे. असे त्याच्या दृष्टीस पडले. हा. तो खाऊन पिऊन पुन्हा झोपी गेला. हालेलुया. वाचूया पुढे. परमेश्वराचा देवदूत पुन्हा दुसऱ्यांदा त्याच्याकडे आला व त्याला स्पर्श करून म्हणाला, उठ, हे खा, कारण तुला दूरचा खडतर प्रवास करायचा आहे. बस खाल्लं, देवाची कृपा मिळाली, अनुग्रह प्राप्त केला, परत झोपला. झोप चांगली नाही, आत्मिक झोप चांगली नाही. परमेश्वर बोलला, विशेष करून प्रार्थना करा की मी हिवाळ्यात येऊ नये, गारव्यात येऊ नये. का बरं असं? तो आत्मिक गारवा जर तू गारावलेला राहिला तर तू जाणार नाही प्रभू बरोबर. आत्मिक गारवा काही कामाचा? परमेश्वराचा देवदूत पुन्हा आला आणि म्हटला, उठ, प्रार्थना कर. इतका विश्वासात कमजोर होऊ नको. ती तुझा जीव घेऊ शकणार नाही. एवढा कमजोर होऊन घाबरत बसून झोपू नको. तर उठ, जो सहवास तू धरला आहेस तो धरून ठेव. कधी कधी असं होतं, इतकी कठीण परिस्थिती येते आणि आपल्याला प्रार्थना करायची इच्छा होत नाही. तेव्हा जबरदस्तीने प्रार्थनेला बसायचं. रडा पण तिथंच बसा. शब्द उशिरा गवायला निघू द्या, पण देवाच्या सानिध्यात बसा. तुटलेल्या हृदयाच्या लोकांजवळ देव असतो. आपण आपली बुद्धी नाही लावायची. ठेवलंय तुझ्यासाठी भाकर पण ठेवली आहे,
तुझ्यासाठी पाणी पण ठेवलंय. पण लक्षात ठेव, अजून वेळ नाही आली की देवाने काहीतरी करावं. भाकर देईल, पाणी देईल, समस्या तशीच दिसेल. वेळ नाही आली. हालेलुया. उठ, ते अन्न पाणी सेवन कर, ते खा. सेवन केले त्या अन्नाच्या बळावर 40 दिवस व 40 रात्र चालत जाऊन तो देवाचा डोंगर होरेब येथे पोहोचला. कठीण परिस्थितीत आपण स्पिरिच्युअल रीतीने, आध्यात्मिक रीतीने जर बळकट राहू तर आपली आध्यात्मिक पात्रता वाढते. कठीण काळात आध्यात्मिक पात्रता वाढण्यासाठी देवावर, देवाच्या योजनेवर, देवाच्या समयावर विश्वास ठेवून राहायचा. परमेश्वराने इथे त्याचं दुःख दूर नाही केलं किंवा तिला इमिडिएटली भस्म नाही केलं इजाबेलला. त्याने काय सांगितलं? उठ, हे खा, तुला बळ प्राप्त करून घ्यायचंय, कारण तुझा प्रवास लांब आहे. काही कठीण काळ थोडे लांब जातात. काही प्रश्नांचे उत्तर, प्रार्थनेचे उत्तर थोडे लांब दिसतील, लगेच सॉल्व नाही होत, पण सहवास सोडायचं नाही. इथं दूत म्हणतोय, उठ, परत भाकरी आणली आहे, निखाऱ्यावर भाजलेली भाकर. हालेलुया. निखारा म्हणजे देवाची उपस्थिती. वेदिका अंगारा मेरी ओर ला, मेरे होठ को छू, है ना? वेदीची आग, तो अंगारा, निखाऱ्यावर भाजलेली भाकर, देवाच्या उपस्थितीत मिळालेलं देवाचं वचन कठीण काळात तुला बळ देतं. कठीण काळ टिकून राहू शकतो जोवर देवाची वेळ येत नाही. काही काळ तसेच दिसतील, परिस्थिती तशाच दिसतील, पण लक्षात ठेव, कृपा पण आहे, पाणी आहे सुरळीत, आणि निखाऱ्यावर भाजलेली भाकर आहे, ती ओळखली पाहिजे. देवाची वेळ येईल, अद्भुत काम होतील. तू देवाच्या सहवासात टिकून राहा. हालेलुया. तू परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये टिकून राहा. का? कारण तू एलियासारखा सुख दुःख भोगी जरी असला तरी एलियासारखा माझ्या सहवासात बस. म्हणजे तू जे मागशील, जे प्रार्थनेत बोलशील, ते असाधारण काम तुझ्याचद्वारे मी करून घेईन. हालेलुया. आपल्या शेजारच्याला म्हणा, देवाची वेळ येईपर्यंत देवाच्या सहवासात राहा. आणि मी तुम्हाला सांगते, तुमची वेळ आली आहे. तुमची वेळ आली आहे. खूप लोकांनी एलियाचे जेवढे हे अनुभवले आहेत, हालेलुया, आता तुझी वेळ आली आहे की तू देवाच्या सानिध्यात असताना महिमामय रीतीने वर उचलला जात आहेस. महिमामय रीतीने तुझ्या परिस्थितीतनं, तुझ्या गरिबीतनं, तुझ्या आजारातनं, तुझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये आता तू एक लेवल पार करत आहे. तुझा रथ उचलला जात आहे, तू उचलला जात आहे. योग्य वेळ येईल तेव्हा परमेश्वर हे सगळं करून देईल. तुझा देव दगड आणि माती नाहीये, तुझा देव जिवंत देव आहे. तुझी वेळ आली आहे येशूच्या नावावर. हालेलुया, हालेलुया. आणि जेव्हा देवाची वेळ येते तेव्हा कोणतीच वेळ त्याला थांबवू शकत नाही. देवाची वेळ कशी असते माहितीये का? सेकंद मध्ये काम करणारा परमेश्वर. याचा अनुभव मी घेतलाय. पलभरात, एका सेकंदात काम करणारा परमेश्वर आहे. लोकांना वाटत असेल येशू गेला, मेला, कबरेत आहे. नाही 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 नाही, असं लिहिलेलं आहे. त्याची धार्मिकता आणि त्याचं प्रार्थनामय जीवन त्याने त्याला गौरवाने उठवलं. हालेलुया. तुम्ही गौरवाने उठवले जाल. तुमची कोणतीच वेळ व्यर्थ जाणार नाही जी देवात तुम्ही घालवली आहे. हालेलुया. जी देवाच्या सहवासात तुम्ही घालवली आहे. इथे बसलेला प्रत्येक एक व्यक्ती, देव योग्य समय तुझ्या जीवनात अद्भुत काम करणार आहे. तू फक्त उभा राहा, शांत उभा राहा आणि देवाची वाट पाहत राहा. काय बोल
परमेश्वर मोशेला, घाबरू नका, फक्त उभे राहा आणि वाट पहा मी काय करतो ते. हालेलुया, हालेलुया. देवाच्या योग्य वेळेवर भरोसा ठेवा. त्याने जे अभिवचन दिलंय ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. प्रॉफिटिकली मी तुम्हाला लीड करू इच्छिते हबक्कूक 2 मध्ये. थँक्यू होली स्पिरिट. हबक्कूक 2, मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहील. हा, कुठं उभा राहील? मी माझ्या टेहळणी बुरुजावर उभा राहील, म्हणजे माझ्या प्रार्थनेच्या स्थानावर. हबक्कूकला कंप्लेंट आहे पहिल्या अध्यायामध्ये, मी किती प्रार्थना करू प्रभू, कधी उत्तर देशील? वाचा बरं एक. हबक्कूक संदेष्टाला दृष्टांताने प्राप्त झालेले देववचन. हे परमेश्वरा, मी किती वेळ ओरडू, किती वेळ ओरडू, तू ऐकत नाही. तू का ऐकत नाहीयेस? जुलूम झाला, जुलूम झाला, काय झालं? बस झालं, तेवढंच वाचूया, नंतर घरी जाऊन वाचा. काय म्हणतो तो? किती वेळ ओरडू प्रभू, माझी वेळ कधी येईल? कधी माझा आशीर्वाद येईल? कधी माझी सुटका होईल? कधी तू सांगितलेली गोष्ट माझ्या जीवनात पूर्ण होईल? माझा धीर सुटत चाललाय प्रभू. पण ह्या वेळेस तो म्हणतो, मी माझ्या टेहळणीच्या बुरुजावर चढेल, मी माझ्या प्रार्थनेच्या सगळ्यात हायेस्ट लेवलला अचीव करेल. आता आजपासून काय कर, देवाचा सहवास इतका मजबूत कर. काही गोष्टी मायनस कर तुझ्या लाईफ मधून. टीव्ही पाहत असेल, नका पाहू टीव्ही, काही नाही आता टीव्ही मध्ये, भूत भरलेत, नाही पाहायची टीव्ही. तो वेळ तू देवाला दे आणि देवाला म्हण, मला तुला पाहायचंय. शुद्ध मनाच्या लोकांना देव दर्शन दे. किल्ल्यावर पहारा करीन, तो माझ्या बरोबर काय बोलेल आणि माझ्या घराण्याविषयी त्याला. 2 वाचूया, अध्याय 2. मग परमेश्वराने मला उत्तर दिले की. हा, कधी उत्तर मिळाले? एक लेवल हाय गेल्यावर प्रार्थनेची. आमेन. प्रार्थनेला वय नाही. लहान लेकरापासून वृद्धापर्यंत तू प्रार्थना करू शकतो. मी म्हातारी, माझं आयुष्य गेलं, मी काय प्रार्थना करू? का? दास दासी वृद्ध जवान म्हाताऱ्यांवर देवाचा आत्मा उतरवेल असं अभिवचन आहे. लहान लेकरांवर देवाचा आत्मा उतरेल. आतापासूनच शिकवा मुलांना. वृद्ध असले तरी पण हरून जाऊ नका, प्रार्थनेत जीवन व्यतीत करा. काय माहिती त्या शेवटच्या सेकंदामध्ये परमेश्वर तुमचा किती महान उपयोग करून घेईल, त्याची वेळ कोणाला ठाऊक आहे. हालेलुया. हा दृष्टांत लिहून काढ, पाट्यांवर ठळक लिही, म्हणजे कोणीही तो वाचून धावत सुटावे. कारण हा दृष्टांत नेमलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करत आहे. जेव्हा तुमचे पास्टर नाशिकला मला भेटायला आलाय, आय थिंक मी तुम्हाला हे अभिवचन देवाचं दिलेलं आहे की काही गोष्टी नेमलेल्या समय पूर्ण होणार आहेत. मला आतून हृदयातून तुम्हाला सांगू वाटतंय, तुम्ही आज पहिल्यांदा आलेले असा, या कलिसेचे असा, तुम्ही पाळक असा, एक असा समय असतो की आपल्याला वाटतं कधी होईल आणि आपण बेचैन जीवन जगतो. देवाची इच्छा नाही आपण बेचैनीमध्ये राहावं. प्रभू काय बोलला? मी तुला आनंद द्यायला आलोय. आणि तो थोडा जास्त असा नाही, कसा? विपुलतेचा. पण तो आनंद कुठे माहितीये? त्याच्या उपस्थितीमध्ये. तो देईल तुला. तर बेचैन न होता, कधी होईल, काय होईल. एखादं तुझं मोठं काम आहे जे तुझ्यासाठी आज होणं गरजेचं होतं पण ते झालं नाही, डोंट वरी, देवाची वेळ बाकी आहे. देव अजून थांबलेला नाहीये. देव अजून थांबलाय का? होळ्यातलं पाणी आटलंय, कावळा उडून गेलाय, तरी देव थांबलेला नाहीये. लोकांना वाटतं येशू कबरेत आहे, पण देव थांबलेला नव्हता. जंगी तयारी चालू होती वर. माझा मुलगा येतोय परत. हालेलुया. सब रेडी रखो. शारीरिक नेत्रांना वाटलं येशू कबरेत आहे, आत्मिक नेत्र
येशूला पाहत होते, त्याच्याबरोबर चालत होते. तुम्ही आणि मी आत्मिक आहोत. वेळ येईल तेव्हा सगळं ठीक होणार आहे. डोंट वरी. सगळा भार प्रभूवर टाकू द्या, सगळा, है ना. परमेश्वराने मला सांगितलं नाशिकमध्ये की आता हे जरा अवघड वाटेल तुम्हाला, पण जेव्हा तुम्हाला दिसेल त्या गोष्टी घडलेल्या, अरे माझ्यासाठी अवघड आहे की तू प्रेयर कर आणि तुला 5 एकर लँड घ्यायचा आहे नाशिकमध्ये. 5 एकर लँड, त्याची किंमत पण देवाने मला सांगितली. ते एक अप्रॉक्स 10 करोड पर्यंत आहे. आणि मी एक दिवशी देवाला विचारत असताना, परमेश्वर कसं शक्य आहे, तुझा दास सेवक, आता हा कावडे किती लागतील याच्यासाठी, बरोबर की नाही. 10 करोडला कितीतरी कावळे लागते. हालेलुया. परमेश्वर महान आहे. अशा वेळेस कावळेने वेगळंच काहीतरी येत असेल. पण तुम्हाला सांगते, आणि मी तो विचार करायला लागली, परमेश्वरा हे तू दिलेलं पूर्ण करण्यासाठी मी काय करू मला सांग. इतकं सिंपल उत्तर दिलं, जसं आता तू माझ्या सानिध्यात आहे तशीच राहा. काम एवढं मोठं आहे, सानिध्य मात्र टिकून ठेव. किती मोठं काम असू द्या. माझा बाप सेवक आहे. आम्ही खूप कठीण परिस्थितीत सेवा केली. 4 बहिणी आम्ही, 1 भाऊ. सेवकाच्या बाळकाला है ना, सेवक बापाला 4 पोरींची लग्न करायची आहे. नाशिक मध्ये कोणत्याच मास्टरचं एवढं भारी लग्न झालं नाही जेवढे आमचे लग्न माझ्या बापाने केले. हालेलुया. पूर्वी आम्हाला चर्चला जायला रिक्षाला 10 रुपये नसायचे. पास्टरचे पोर होतो आम्ही, आणि आम्ही घरी बसायचो, कारण भाड्याला पैसे नसायचे आमच्याकडे. आज माहेरी जा का माझ्याकडे या का कुठेही जा, प्रत्येकाला स्पेशल कार आहे. हालेलुया. देव महान आहे. त्याच्या वेळेचा आपण वाट पाहिली पाहिजे. तो वेळेत काम करणारा परमेश्वर आहे. वेळेत. हालेलुया. हालेलुया. मी खूप काही सांगू शकते तुम्हाला, खूप काही, की आपण कसा त्याच्या वेळेवर भरोसा ठेवला पाहिजे. जेव्हा मी कॉलेजला जायचं राहायचं, माझी मम्मी पाळकेन. मम्मी म्हणायची, मुलगी जवान झाली प्रभू, तिला चांगले ड्रेस हवेत. आम्ही दुसऱ्यांचे कपडे घालायचो. आज महिन्याला फक्त पिकोफॉल आणि शिलाई मला 10,000 द्यावं लागते, तरी देव पुरवतो. हा माझ्यासाठी चमत्कार आहे. माझे वडील रॉकेट टाकून आणि सेवा करायचे, पायी सेवा करायचे. गॅरेजवरची गाडी मुद्दाम, पप्पा काय करायचे, माझे पप्पा गॅरेजचं काम करायचे. प्रभूमध्ये येण्याआधी एखादी गाडी जर रिपेअरला आली कलरच्या हिशोबाने, तिला महिनाभर जाऊ देत नव्हते, आणि महिनाभर खूप सेवा करून घ्यायची त्या गाडीवर. नाही अभी काम बाकी आहे भैया. आज माझ्या पप्पाच्या घरी स्कॉर्पिओ, इग्निस, बुलेट, काय रे नाव सांग मला पटकन, CRV, आता स्कॉडा काढली. अजून ऍक्टिवा, अजून बुलेट आहे, अजून विक्रांत. सांगायचं तात्पर्य हे, एक काळ असा होता, तेव्हा टिकून राहिली, वाट पाहिली, महिमेतून महिमेत येणारा परमेश्वर आहे. नम्रता याचं पारितोषिक काय? धन, मान आणि सन्मान. आज त्याच धनाद्वारे सेवा होते. हालेलुया. हालेलुया.
मी त्याच्या महानतेचा अनुभव घेते प्रियांनो. त्याच्या वेळेवर भरोसा ठेवा, त्याच्या समयावर भरोसा ठेवा. प्रत्येक सेवकाच्या जीवनामध्ये हॉल हा प्रॉब्लेमच राहतो. कुठं जायचं, काय करायचं, कुठं न्यायचं लोकांना. मी त्याच्यातनं गेले. देवाने सांगितलं घे लँड, बांध चर्च, असं कर तसं कर. कसं करू प्रभू, असं कर तसं कर. जसं ह्याला सांगितलं कुठं शोधू त्या विधवेला मी, देईल का नाही ते पण माहिती नाही. जेव्हा देव तुमच्याशी बोलतो तेव्हा समोरच्याशी पण बोलतो. हालेलुया. आणि प्रभूने अद्भुत काम केलं. भवन बांधून 4 वर्ष झाली नव्हती तर परमेश्वराने सांगितलं इथून निघा. आता यायच्या आधी वर्षभरासाठी हॉल बुक करून आले. हालेलुया. विश्वासाचा भाग असतो हा. आता होळा आटला, आता विधवेकडे गेलो थोड्या दिवसासाठी. हालेलुया. मग येतील ना 10 करोड, येतील ना. हालेलुया. आणि नाशिक मध्ये एक मोठी कलीसिया उभारली जाईल. कुठून आहे? देवाकडनं प्राप्त. आता ह्यासाठी मला बेचैन नाही व्हायचं. मला काय करायचंय? देवाच्या उपस्थितीत बसायचंय. सगळं आहे त्याच्यात, सगळे मार्ग मोकळे होतील. सगळे देवाच्या वेळेची वाट पाहायची. योग्य वेळ येईल तेव्हा ते पैसे पण येतील आणि जमीन पण दिसेल, खरेदी पण होईल. ऑलरेडी मी त्याचा अनुभव घेतलाय. 4 वर्षापूर्वी माझ्याकडे भवन बांधायला काहीच नव्हतं. मी माझं घर विकलं, सोनं नाणं हे केलं आणि एक असा हॉल बांधला.